मित्रांनो, ही घटना एका साध्या बांधकाम मिस्त्र्याची आहे, जो आपल्या परिवाराचं पोट भरण्यासाठी कोल्हापूरहून गोव्याला कामासाठी जात असे। 2 महिन्यांनी एकदा तो गावी येई, 2-3 दिवस राहून पुन्हा कामासाठी निघून जाई, कारण पोटाची गरज होती। पण त्याच्या गैरहजेरीत पत्नीने गावातीलच एका व्यक्तीशी प्रेमसंबंध जोडले। गोव्याहून गावी परतल्यानंतर त्याला या काळ्या कारभाराची जाणीव झाली, त्याने समज दिली। पण त्यानंतर सतत वाद सुरू झाली आणि हेच वाद त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली। कोल्हापूरच्या धरणगुत्ती लक्ष्मीनगर येथे 27 फेब्रुवारीला घडलेली ही घटना भयावह ठरली। संजय शिकलगार नावाचा हा माणूस 26 फेब्रुवारीला गोव्याहून आला आणि 27 फेब्रुवारीला त्याची पत्नी दीपाली शिकलगार आणि तिचा प्रियकर दर्शन कांबळे यांनी त्याची हत्या केली। या कटात दर्शनचा चुलता सागर कांबळे देखील सामील होता। घटनेच्या आधी दीपा आणि दर्शन यांनी बैठक घेऊन ठरवलं की संजय त्यांच्या प्रेमसंबंधांना अडथळा आणतोय, म्हणून त्याला संपवणं आवश्यक आहे। 27 फेब्रुवारीच्या रात्री त्यांनी संजयला फसवून बाहेर काढलं आणि स्मशानभूमीजवळ नेऊन कोयत्याने वार करत त्याचा निर्घृण खून केला। नंतर मृतदेह खड्ड्यात पुरला। 28 फेब्रुवारीपासून संजय बेपत्ता असल्याची फिर्याद भावाने केली आणि 4 मार्चला पोलिसांत तक्रार दाखल झाली। चौकशीत लक्षात आलं की या हत्येची मास्टरमाइंड त्याची पत्नीच होती। प्रियकरावर पाऊल उचलण्याचा दबाव टाकून तिने हे कटकारस्थान रचलं, कारण नवरा जिवंत असेपर्यंत तिचा काळा कारभार उघड होणार होता। पोलिसांनी तिघांना अटक केली, कबुली जबाब मिळवला आणि मृतदेह बाहेर काढून घटनास्थळीच शवविच्छेदन केले। या संपूर्ण घटनेने समाज हादरून गेला, कारण अनैतिक संबंधांच्या आहारी गेलेल्या वासनेच्या प्रवृत्तीमुळे एका निष्पाप पतीचा बळी गेला। मित्रांनो, या कथेतून स्पष्ट होतं की शरीराच्या वासनेपोटी घडणारे अपराध किती भयंकर असतात। देशाला आणि राज्याला पोखरणारी ही अनैतिक संबंधांची कीड थांबवणं ही काळाची मोठी गरज आहे। म्हणूनच सतर्क रहा, सजग रहा, कारण गुन्हेगारी कधीच झोपत नाही। पुन्हा भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत जय महाराष्ट्र।